हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कशा आहात सगळे? होप सगळे स्वस्त असेल. तिकडे पैजांचा आवाज आला आहे आय थिंक. इथे आम्ही उठलेलो आहे. बराच वेळ झाला ती झोपली होती आणि आता उठली आहे कारण तिच्या पैजांचा आवाज आला आणि थोड्या वेळात रडेल पण ती. तर इकडे बघा ऑफिस सुरू आहे आमचं आणि मानेला थोडं कम्फर्ट झोनमध्ये ठेवून ऑफिस करणं चालू आहे असं म्हणू शकतो. तर त्याला कंटिन्युअसली असं बसून राहावं लागतं लॅपटॉप समोर, म्हणून तो जरा कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसलेला आहे सध्या तरी. तर साहेब तुम्ही काय फील करताय? झरझर असं काहीतरी पिलो लावून डॉक्टर ऑर्थो. तर असं काही इकडे सुरू आहे. आणि जे लोक वर्क फ्रॉम होम करते त्यांना माहित आहे काय किती अकडते. तर हो, आय ॲग्री. डॉक्टरनी स्पॉन्डिलिसिस सांगितलं त्यापासून फाटून हातात आली आहे आपली. अबे साले, तो अजूनपर्यंत बसलेला नाही आहे. मला अजूनही त्रास होता आणि माझ्या प्रेग्नन्सीमुळे मेडिसिन्स घेणं मी स्किप केला होता, तर अजून त्रास वाढलेला मला त्याचा. तर बघू आता पुढे काय करायचं. तर गुड इव्हनिंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि आता आंघोळ केली मी. हा माझं सुकून आहे. थोडा वेळ सुकूनचे पल मिळते मला बसायला फक्त आणीमुळे, नाहीतर कामं कामं कामं. आता तुम्ही मला नुसतं दोघंच तिघच जण राहता, काय कामं करते? कामं बघा, घरभर कामं आहे मला. तुला इथे काय झालं? काय नाही ते शिवम बाबा बघायला काय करते. हा हा लाड करते करते चष्मा काढेल तर बोकडतो. आणि बिल्लू बिल्लू काय मग इकडे लागला का काही? ते वाचत आहे बाप्पा. फर्स्ट डिझायर, सेकंड ॲक्शन, थर्ड कन्सिस्टन्सी. तर आता आज ना हिला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं पण वेळ झाला होता आणि बाहेर वारातून पण सुटलं. काय नागपूरचे मोसम आहे आमच्याकडे, कधी पाऊस पडते कधी काही पडते. त्या दिवशी तर बघितलं होतं तुम्ही, खतरनाक पाऊस चालू होता. ओले पडले कुठे कुठे, गारा म्हणतो आपण त्याला चांगल्या भाषेत. ओले तर मी ही फर्स्ट टाइम ऐकत आहे, पण मी तर गारच म्हणतो. आम्ही गारात म्हणजे ओले हे खूप लोक ओले सुके ओले गोले गोले. तर आज जायचं होतं पण म्हटलं वेळ झाला होता. आणि डोळा बघू दे आता नाही दिसत नाही म्हणून तर स्पेकला खाली का कमी झालं पण ते आता ते कमी होणार म्हणा, हळूहळू होईल. आता आज बनलं आमच्याकडे पनीरची भाजी, मस्तपैकी झणझणीत पनीर बनली आहे. आज काय झालं गाईज, मी म्हटलं आज तिला पिरियड्स आले तर म्हटलं खिचडी मी खात नाही. म्हटलं चल बनव खिचडी, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि म्हटलं आज पनीर बनवते का सहज. म्हटलं तावा तिने पोळ्या बनवल्या, भात बनवला, सगळं बनवून ठेवलं रेडी. घेऊन ये मला पनीर. म्हटलं अरे गरज नव्हती, मी सहज जस्ट म्हटलं. तर तावात आज माझ्याकडून तिला त्रास झाला. सो तिचे पिरियड्स आले तर त्याच्यामुळे तिने तावात पनीरची भाजी बोलून टाकली, तावात पोळ्या टाकल्या. चला तर दाखवतो तुम्हाला मी. त्यासारखे कांदे चिरले तर असे खाण्याची मजा नाही आहेत. आणि इकडे एक नंबर झणझणीत पनीर भाजी बनली आहे. वे का स्मेल येऊन राहिला आहे भाजीचा. झुंगरू गाईज फायनली मला आफ्टर 1 year, जेव्हा मला प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली होती त्याच्यानंतर मला आज पिरियड्स आलेले आहे आणि एक्स्ट्रीम त्रास होत आहे. म्हणजे आता हे वर्षभर थोडं रिलॅक्स होती, निवांत होती. या तकलीफपासून पण परत चालू झालेलं आहे. ठीक आहे, आता ते तर येणारच. नेचरची गोष्ट असल्यावर ऑब्वियस आहे ती तर येणंच आहे कधी ना कधी. तर
बसलेली होती, थोडा स्वयंपाक वगैरे झाला तर जेवण वगैरे करून घेतो. आणि देन मग नंतर गौरवला मी गौरवला मला माझ्या पायाची मालिश करून दे. खूप जास्त त्रास होता. ॲक्च्युली काय झालं ना की जर तुम्ही तुम्ही जर प्रेग्नंट आहात आणि तुमची डिलिव्हरी झाली आहे तर तुम्हाला एक ॲडवाईस देणार जी की मी फॉलो केली मी. तर मी जवळजवळ 3 ते 4 महिने घेतल्या आयरन आणि फॉलिकच्या मेडिसिन्स. पण तुम्ही स्किप करू नका. जेवढा वेळ घेता येते, जेवढा जास्त वेळ घेता येते तेवढा जास्त वेळ घ्या. मी माझ्या आता रेग्युलर करते, आणलेले आहे, पण घ्यायला काही वेळ मिळत नाही आहे. आणीचं करण्यामध्ये वेळ निघून जातो आणि असंच होतं की बाळाकडे लक्ष राहतं आणि आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्या टोंगळ्यांमध्ये त्रास, जिथे आपण ज्यांचं सीझर झालं असेल त्यांना मोस्ट ऑफ सीझरवाल्यांनाच त्रास जास्त होत असेल असं मला तरी वाटतं. नॉर्मलवाल्यांना तेवढं नसेल होत, कारण एपिड्युरल फक्त सीझरमध्ये लागतं ना. तसं ॲपिड्युरल सीझरमध्येच लागतं ना. सो त्यामुळे आणि ॲपिड्युरल माझ्या प्रेग्नेन्सीमधली सगळ्यात वर्स्ट फिलिंग म्हणजे जर कुठली असेल माझ्यासाठी एकदम रडण्यासारखी, तर फर्स्ट वॉक आफ्टर सी सेक्शन आणि ॲपिड्युरल. तेव्हा तर मी भयंकर रडली होती. यांना माहितीच नव्हतं, हे सगळे बाहेर होते आणि मी डॉक्टर कसं ओळखीची होती माझी, कारण माझी फर्स्ट टाईम म्हणजे फर्स्ट डेपासनं तर डिलिव्हरीपर्यंत तीच होती, त्यामुळे मला चांगल्याने ओळखत होता डॉक्टर. तर मला विचारत नव्हतं जान्हवी क्या हुआ, क्यों रो रहे हो वगैरे वगैरे त्यांचं चालू होतं. पण मला खूप जास्त त्रास झाला, खूप जास्त. कारण मला ॲक्च्युली स्टार्टिंगच्या 2 जेव्हा निडल्स लावल्या त्या व्यवस्थित लागल्या, पण जेव्हा 3री निडल्स लावायला गेली तर ती 2दा टोचल्या गेली पण ती लागत नव्हती. 2-3दा टोचली पण लागत नव्हती व्यवस्थित. मग मला परत असं झुकावं लागलं ते, देन प्रॉपर त्याच्यानंतर लागली ती. तर म्हणून मला खूप जास्त त्रास होत आहे. काय आहे काही कळलं नाही मला अजूनपर्यंत. पण मला असं वाटतं माझ्या आयरनच्या वगैरे मेडिसिन्स थोड्या कमी झाल्या घेण्यात. सो त्यामुळे म्हणजे मी घेतल्या व्यवस्थित, पण मध्ये कुठेतरी स्किप झाल्या, त्याच्यामुळे पण होऊ शकतं. आयरन वगैरे आता बॉडीमध्ये कमी होतं त्यामुळे पण त्रास सुरू राहतो. पण ठीक आहे, तसं तर हेल्थवर फोकस करायचं सगळ्यात पहिला माझा मोटिव्ह आहे. तर मी हेल्थवर फोकस करायचं ठरवलं आहे. पण आता आणीचं करण्यामध्ये मला कसं वेळ मिळत नाही आणि मी आणीला घरी ठेवून जाऊ पण शकत नाही वॉकसाठी, है ना. सो त्यामुळे बघू आपण काहीतरी ऑप्शन काढू यावर. आमचं डिस्कशन सुरू आहे सध्या तरी की मी बाहेर पण नाही जावं लागलं पाहिजे, तर मी वर्कआउट घरीच करू शकली पाहिजे. आमच्या दोघांचे पण काम होईल. तर आम्ही असं काहीतरी एखादं गॅजेट काहीतरी बघत आहे की ज्याच्यामुळे आम्हाला खूप युजफुल राहणार ते आणि आम्हाला आणीला सोडून कुठे बाहेर जायची गरज पडणार नाही, जसं की जिम वॉकसाठी हे ते वगैरे करायला. सो बघू आता. आणि कसं आहे गौरवचं बसल्या काम खूप जास्त आहे, त्याला वॉकची खूप जास्त गरज आहे, तर त्याच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन राहणार ते. मग दोघांनाही खेळ आणि आपल्या बाळासाठी आपल्याला जर आयुष्यात जगायचं आहे तर मग आपल्याला स्वतःकडे फोकस जास्त करायचं, कारण आपल्या बाळाचं कोणी नसतं, आईवडिलाशिवाय तर दुसरं कोणी नसतं मला तरी वाटतं. सो जो आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे त्यावरून मी सांगते. आणि एक टाईम असं होतं की कुठे आईवडील कमी पडतात, आता ते तरी कुठे पुरणार. पण म्हणून सांगते की आपल्या बाळासाठी जर आपल्याला जगायचं तर पहिले आपल्या हेल्थवर फोकस करणं खूप मस्ट आहे. सो तुम्हाला सुद्धा बाळ असेल तर तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी हेल्थला द्या, कारण हेल्थ इज वेल्थ हा सीन बरोबर आहे. हां, हेल्थ इज वेल्थ मीन्स बरोबर आहे. तुम्ही तो लागू करते आपल्या बॉडीला, कारण पैसा काहीच नाही आहे तुमच्या हेल्थसमोर. सो म्हणून हेल्थ कमवा. पैसा तर येत राहील जाईल, ते चालूच राहणार. सो चलो आता आम्ही करतोय जेवण, कारण आणीचं कुणकुण सुरू होऊन जाईल. तिला झोपायची वेळ झाली की मग ती काहीच ॲडजस्ट करत नाही. तर चलो गाईज, तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्हाला आमच्या पैजांचे आवाज येत आहे ना, तर आम्ही आता आजकाल हातपायसुद्धा आपटतो, असं झालेलं आहे आमचं. चला जेवण करू. The next day. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आणि आज आहे मी घेतली सिक लिव्ह, कारण की आज ठीक नाही वाटत आहे, काही थांबली आम्ही आज मी घेतली आहे सिक लिव्ह. आज काही ठीक नव्हतं वाटून राहिलं आहे, म्हणून चला म्हटलं रोज तर काम करतोच, आज थोडा स्वतःसाठी वेळ द्यायचा. कारण की ज्या वेळेस बरं नाही वाटत आहे, ठीक नाही वाटत आहे, तर हो
तर सिक लीव्ह घेऊन घ्यायची. आणि इकडे बघा सकाळी सकाळी आज काय झालं तर गाईज सकाळी सकाळी आज आमची आंघोळ झालेली आहे मस्तपैकी. वेण्या चुट्या उट्या घालून तयार आहे आम्ही. ये बात ये देखो ते झोला ये गुंदुडी गिंदडी गिंदडी. आम्ही सकाळी सकाळी आज जेवण केलं, नाश्ता केला आणि मस्तपैकी आंघोळ करून तयार झालेलो आहे आम्ही. आता झोपेची वेळ आहे. आता झोपेची वेळ आहे. गुड नाईट गाईज, स्लीप टाइम. गुड नाईट गाईज, स्लीप टाइम. गुड नाईट. मी नाही पप्पा आहे. गुड नाईट. हे बघ हे बघ लाडा पण आमचे कसे लाडा पण चलो नाही करायची का जुजू करायची आता का डबल नाव करून देत तिची. आणि पागल झाली मम्मा. आता हिचं झोपायचा वेळ आहे. आता मी ब्लॉग सुरू केला आहे. आणि तुम्हाला म्हटलं होतं आम्ही ज्या दिवशी पनीरची भाजी करतो त्या दिवशी तीच भाजी दुसऱ्या दिवशी आम्ही खाणार असतो. काल पण भाजी उरली, एवढी पनीरची भाजी फेकू नाही शकत नाही. सो ऑब्वियस आहे फेकू शकत नाही. सगळेच जण करतात असे. सकाळी तोच नाश्ता जे सकाळी पोळ्या वगैरे उरले असते ते आम्ही त्याला म्हणते चुरमा करून खात असतो. आणि हे मॅडम जे बसली आहे आणि जी फ्रेंड आहे अपकमिंग फ्रेंड आहे आणिची डोळे ओळे नाही बनवून राहिले डोळे वर्क इन प्रोग्रेस. तुम्ही म्हणून ॲनाबेला डॉल कुठून आणली आहे? ते ॲनीची डॉल आहे ते बनवून राहिली आहे. सो राहू दे नको. सो चला एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. तर आजचा दिवस कसा राहील हे तुम्ही बघा. आज थोडीशी साफसफाई करायची आहे आम्हाला, कारण की मे बी आम्ही लवकरच 1-2 दिवसात म्हणजे 7-8 तारखेकडे गावी जाऊ शकतो. सम रिझन, ते रिझन तुम्हाला आम्ही सांगूच नंतर. सो एन्जॉय करा ब्लॉग आजचा. आणि आम्ही असेच ट्राय करणार की डेलीचे ब्लॉग टाकणार, कारण की असं आहे की बाहेर जाऊ शकत नाही, कारण की वातावरण असं आहे. आजचं पण वातावरण सगळं लावलं आहे. आज पण वातावरण असं झालेलं आहे की फुल टाईट, म्हणजे हे काय म्हणते त्याला आभाळ दिसत आहे. गरमी खूप होता. आज काही डब्बा नेलाच नाही आहे, कारण की आम्ही साईडला ठेवला होता म्हणून आज डब्बा नेला. काल किचनची साफसफाई केली आहे त्याच्यामुळे नाही नेला आहे. आणि हे बघा आमची स्नेक प्लांट एक आणीच्या बेडरूममध्ये जाणार आहे, कारण की आज हे पण मी बरोबर करणार आहे. एक काढून एक आणीच्या याच्यात जाणार आहे. सो चलो आज ते काम करून घेऊन मी दिवाण साफ करायचं आहे. आणि काही राहिलेले ते कामं आहे आपले, जे सिमेंट लावायचे आहे ते पण कामं करून घ्यायचे आहे मला, कारण की घर जेवढं चांगलं राहील तेवढं चांगलं दिसणार. छोटंसं आहे पण आम्ही नेटकनी क्लीन ठेवायचा खूप प्रयत्न करतो. तर आहे जसं हे आता खूप दिवसाचं चालू होतं माझं की राऊटर घ्यायचं आहे, एकदा फायनल सेटअप करायचा आहे. आणि आम्ही जे हे लावलेलं आहे काय म्हणते ब्रॉडबँड लावलेलं आहे ते BSNL ब्रॉडबँड आहे, कारण की गव्हर्नमेंटचे आहे. गव्हर्नमेंटचे कामं म्हणजे हे असे कामं लवकर होते, कारण की आपल्याजवळ पॉवर आहे. आणि हां गाईज एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी, तुम्ही जर ब्लॉग बघत असाल तर जे कोणी ब्लॉग बघत असाल तर तुमचे जर आता आपण पहिले असं म्हणत होतो की गव्हर्नमेंटचे कामं होत नाही किंवा मग लंच ब्रेक के बाद आना, हे तुम्ही ऐकलं असेल जेव्हा SBIमध्ये जात असतो आपण, हे तुम्ही ऐकलं असेल. सो आता तसं काही होणार नाही. समजा जर बँकवाला असो किंवा कोणी स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा मग आपले सेंट्रल गव्हर्नमेंट असो, कोणते पण कामं तुमचे अडले आहेत ते तुम्ही एका क्लिकवर ते डायरेक्ट तुम्हाला मी सांगेल. तुम्ही मला कमेंट करा की कोणती साईट आहे, कोणती लिंक आहे, ते मी तुम्हाला कमेंटमध्ये पाठवणार. आणि ती असं पोर्टल आहे ते की त्या पोर्टलवर जर तुम्ही कंप्लेंट लॉन्च केली तर ते डायरेक्ट PM ऑफिसकडे जाते. सेक्रेटरी असाईन केलेले आहे सगळे झोनमध्ये. सो ते सेक्रेटरी डायरेक्ट अप्पर लेअरवरून डायरेक्ट एंड लेअर जे लोकल असतं तिथे कनेक्टेड होते, सगळ्या हायरार्कीमधून कनेक्टेड असते ते सगळे. तर आणि कंप्लेंट रिझॉल्व झालेली आहे. इवन माझ्यासोबत मी ट्राय केलं
किती दिवस झाले, 3 दिवस, फक्त 3 दिवस माझं रेशन कार्ड जे आहे आणीचं नाव, अनाऱ्याचं नाव आहे ते अपडेट नव्हतं होऊन राहिलं. मी खूप दिवस प्रयत्न केला, ट्विटरवर ट्विट केलं, सगळ्या गोष्टी केली, मेल केला तहसीलदारला, सेक्रेटरीला, झोनल नोडल ऑफिसर आहे ते, किंवा आणि मग कलेक्टरला टॅग केलं मी, पण तिथे पण काम नाही झालं. पण ते एका कंप्लेंटवर माझी काम झालेलं आहे, अनाऱ्याचं नाव अपडेट झालेलं आहे शेवटी फायनली. सो म्हणजे आपल्याला एवढी पॉवर दिली आहे पण लोकांना अजूनपर्यंत माहिती नाही आहे ते. सो मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला नक्की सांगेल ते कोणती साईट आहे. सो ट्राय करा तुम्ही, कारण की असे हे ऐकत नाही लोक, ठीक आहे. आणि मला खूप एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीचा, की रेशन कार्ड आमचं बनत नव्हतं. 15 वेळा आम्ही 13 किलोमीटरवर गेलो आहे, त्यांनी प्रेग्नेंट असताना. सो त्याला एक मेल केला होता मी, चांगला पद्धतशीर भाषेत मेल केला होता, प्रोफेशनली. सो तहसीलदार म्हणे की क्या हुआ म्हणे. म्हटलं कुछ नाही सर, अपडेट नहीं हो रहा है. त्याला बोलवलं कॅबिनमध्ये, क्यों क्या नहीं हो रहा है, इनका अभी बना के दो म्हणे. त्यांनी स्वतःहून रेशन कार्ड बनवून दिलं आहे आमचं, आम्हाला काहीच करायची गरज नाही पडली आहे. तशी आहे काही गोष्टी, ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि कधी पण काही असं राहिलं तर तुम्ही कनेक्ट करू शकता. या गोष्टीत मी खूप रिसर्च केलेली आहे, तेव्हाच काढून मी एवढं बोलून राहिलो आहे. सो आमचं काम झालं आहे. अजूनही पुढे कोणते काम असेल आम्हाला तर आम्ही ते गोष्ट ट्राय करू. ते पोर्टल तर नक्की ट्राय करा तुम्ही, कमेंट करा तुम्ही, मी तुम्हाला सांगेल, ठीक आहे. चला आता इकडे झोपणं चालू आहे आमच्या मॅडमचं. आता मॅडमचं झोपणं चालू आहे, आंघोळ झाली आहे. सो चला आता मी भाजी गरम करतो, नाश्ता करून घेऊ आणि आंघोळ करून आज मला 2-3 काम आहे. सो गाईज, आत्ता कुठे माझे सगळे कामं झाले, 1 वाजला आहे. एवढ्या लवकर कामं होत नाही, रेग्युलर तर होतच नाही, कारण कधी कधी 3 वाजतात, कधी 4 वाजतात, कधी 5. म्हणजे जेवण करता करता मला पूर्ण दिवस निघून जातो कामं करून करून, मग नंतर लास्ट जेवण करते. पण आज जरा कामं कमी होते, कारण जसं की गौरव बोलला, रात्रीची मस्त पनीरची भाजी होती, जी की सकाळी आता जेवण केलं आम्ही. आणि पनीरची भाजी म्हटलं ऑब्वियस आहे, तर शिळी नाहीच राहत, ती फ्रीजमध्ये ठेवली होती, थोडीच होती. मग म्हटलं चला नाश्ता होऊन जाते, म्हणून नाश्ता केला. आता भूक तर आहे नाही, भूक लागली तेव्हा बघू काय करायचं, कारण आता दोघांनाच बनवायचं, तर स्वयंपाक वगैरे बनवायच्या भानगडीत पडत नाही, कारण आता मला कामं काढायचे होते. ऑलमोस्ट अर्धे डबे मी क्लीन केलेले आहे, किचनचे अर्धं सामान क्लीन केलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते. आणि मी हे जे क्लिनिंग करते हे का करते, कारण आता आहे अखजी पुढे. सो म्हटलं एकदा क्लिनिंग करून टाकावं, कारण आता अखजी आहे तर म्हटलं होऊन जाते. पहिल्या आधी मला किचनचं पूर्ण डबे वगैरे क्लीन करायचे, त्याच्यानंतर मंदिर पण साफ करायचं. केलं होतं मी लास्ट टाईम तसं, तर मी मंदिर वरच्या वर क्लीन करत राहते, तेव्हाच एवढं क्लीन आणि नीटनेटकं दिसते ते. आणि भांडे पण तुम्हाला तर माहिती आहे, पितांबरीनी भांडे घासणं म्हणजे कठीणच आहे. तांब्याचे भांडे, पितळचे, ते घासायला जरा फुर्सतीनेच करावं लागतं. तर आता आणीमुळे मला कसं, आणि झोपलेली असली त्याच वेळेत ते करून घ्यावं लागतं, नाहीतर कसं तिला मग अधेमध्ये ती रडली वगैरे, तिला घ्यायची वेळ येते, तर मग तसंच राहतं माझं काम. बराच वेळ पडलं म्हणून मग मला फुरसत बघूनच करावं लागतं ते. सो म्हटलं चला 2-2, 4-4 डबे मी असे धुवत आहे. इथे बघा, इथे ठेवलेले आहे काही, हे सगळे धुतलेले आहे, हे इकडे पण धुतलेले आहे, आणि काही धुतलेले मी लावलेले आहे. आता रॅक ॲड केली मी किचनमध्ये, तर ऑब्वियस आहे माझे भांडे परत वाढले. सो मला रॅकमधले पण क्लीन करायचे, रॅकमध्ये पण धूळ बसलेली आहे इकडे. आणि ही रॅक पण म्हणजे काढतात येणार नाही, कारण गौरवनी परमनंट फिक्स केली आहे. पण ठीक आहे, मी तिथे कपडा मारू शकते, तर ते गौरवच्याच हाताने करून घ्यावं लागेल मला वर चढून. आता मी जसं मी लास्ट टाईम हा कर्टन लावला होता, तर माझे जे डबे आहे मला हे सगळे काढायचे, इकडले धुवायचे माझे डबे, आणि इकडलं सगळं मी क्लीन करून घेतलं छान नीटनेटकं. आणि इकडे असं कांद्याची टोपली वगैरे सगळं ठेवलं. आता मी असं कर्टन लावलं, त्यामुळे मला सगळं कवर राहतं आणि छान पण दिसतं. तर हा पण सुद्धा कर्टन इकडे असा पूर्ण कवर राहतो, आणि असं छान मस्त नीटनेटकं दिसतं थोडं. कारण कसं आहे ना, सध्या तरी आता फर्निचर वगैरे बनवायचं आहे, त्यामुळे मग वेळ आहे, तर ठीक आहे. तर आमच्याकडे स्नेक प्लांट भरपूर आहे. त्याचं कारण असं आहे, ऑक्सिजनची जी इम्पॉर्टंट आहे ती आम्हाला कोरोनामध्ये कळली आहे ना. सो आम्हाला असं, आम्ही बेडरूममध्ये ठेवतो, म्हणजे जेव्हा आणि झोपते किंवा खेळते ज्या जागेवर, त्या जागेवर आम्ही तिथे जवळपास ऑक्सिजनसाठी हे ठेवत असतो, कारण स्नेक प्लांट सगळ्यात जास्त ऑक्सिजन प्रोव्हाइड करते. सो त्यामुळे. आणि हे जे आहे हे बाहेर ठेवलेलं होतं एक, तर त्याच्यामध्ये 2 लागलेले आहे, यामध्ये 2 लागलेले आहे. तर गौरव त्याला दुसऱ्या प्लॅन्टमध्ये ट्रान्सफर करणार आहे. ते प्लॅन्ट थोडंसं बाहेरून धुवा लागत होतं, ते नंतर लावल्यावर करतात ते क्लीन. पण माती
अशी सांडव सुंडव नको दू, म्हणजे आजूबाजून नको सांडू दू, बस त्याच्यावर सांडलंच चालतं, उचलता येते. जसं नीटली काम घेतलं तर कसं वेळ पण कमी लागतो. तू थोडंसं ते करून आंघोळ करून घे. गौरवची आंघोळ व्हायची, त्या गौरवने आज सुट्टी टाकली आहे कारण त्याला बरं नाही आहे म्हणून. आणि खरंच त्याला बरं नाही आहे कारण तो खूप थकलेला आहे, कंटिन्यू ऑफिस करून 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 थोडा एक दिवस तरी ब्रेक लागतोच. सो म्हणून आज घेतलेला आहे. आणि तिकडे आणि झोपलेली आहे आमची बेडरूममध्ये. सो आज आभाळ दाखवते मी, इतकं भारी आहे ना. मला बघा असं मस्त आभाळ आलेलं आहे. गौरव बाहेर फिरायला जायची इच्छा होत आहे. हा बाईकनी, मला तर बाईक चालवायची राहिली यार, मला आपली बाईक चालवायची होती यार. सगळीकडे घाण नको करू कारण माती निघत नाही. तुला माहिती आहे ना किती पसारा साफ करायला लागते. मग तुला माहिती आहे ना फ्लोअर तू त्या दिवशी क्लीन केलेलं आहे ते, म्हणून सांगते तिथे बिलकुल एक डाग बी नको पडू दे. सो असं आभाळ आलेलं आहे मस्त. जर समजा आणि सध्या आमच्याकडे नसते तर आम्ही नक्कीच या वातावरणाचा आनंद घेत मस्त एन्जॉय करत बाईकवर लॉंग ड्राईव्ह फिरलो असतो इकडे तिकडे. हां, आणि आता मोठी होणारच ना, तर काय लहानच थोडी राहणार. तिला आता सध्याच बसता नाहीत किंवा तिला पकडता नाहीत व्यवस्थित म्हणून. तर असं मस्त आभाळ आलेला आहे. आता आपण काय करणार, ठीक आहे, मला थोड्या भगरच्या आणि आलूच्या चकल्या पण बनवायच्या होत्या. बघते तर तसं तर काही एवढं काही सध्या उन्हीची गरज नाही पडत बनवायचं जर असलं तर. पण म्हटलं एका दमात काही सगळे कामं काढत नाही. आता पहिले डबे क्लीन करून घेते, लावून देते व्यवस्थित, मग त्याच्यानंतर बसल्या बसल्या थोड्या चकल्या करायला काही वेळ लागत नाही. सो बसल्या बसल्या करून घेईल आणि मग जशी ऊन आली तसं सुकवता येतं, त्याच्यात एवढं काही टेन्शन नाही आहे. तर बघू आता कसं काय करायचं. तर आता फ्रीजच्या वरचं तो कॉर्नर मी पूर्ण क्लीन केला कारण आणीचं सगळं सामान ठेवलेलं आहे तिथे मी. तिचं फिडिंग वगैरे जे काय, तिचं सेरेलॅकच्या बॉटल्स वगैरे ते सगळं, तरी पण ते मला नीट करायचं आहे. काही शॉपिंग पण करायची तिच्यासाठी, तिचे काही एअरटाईट कंटेनर्स वगैरे पण घ्यायचे परत. एवढं काही घेतलं नाही मी सध्या तरी. सो आता पुढे घेईल मी, तर ते तिथे मी एक तिचं छान फ्रीजवर कॉर्नर बनवणार, म्हणजे टेन्शन नाही राहत. कारण माझी किचन आहे छोटी, तर कुठे तिचं ठेवू नाही शकत पसाऱ्यासारखं, सो म्हणून मी इथेच ठेवणार. तर असं आहे. आणि बघा इकडे मस्त काम सुरू आहे. हा लाईट मी मेशोवरनं घेतला होता गाईज, खरंच वर्थ इट आहे. तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर मला कमेंट करा, मी लिंक शेअर करेल या लाईटची. एवढा छान दिसतो ना, खूपच छान दिसतो. रात्रीच्या वेळेला खूप छान दिसतो ना बरं. हा जवळपास मी 200 समथिंग आहे. सो असं आहे. आणि रात्रीच्या वेळेला इतकं छान दिसतो ना हा लाईट, खूपच छान. सगळे लाईट बंद करायचे आणि हा लाईट लावायचा. हा लाईट अफोर्डेबल रेंजमध्ये आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. महागडा असता तर मी स्वतः घेतला नसता. 200-300च्या रेंजमध्ये हा मेशोवरनं घेतलेला आहे मी गाईज. सो मी मेशोवाली आहे. तुम्ही जर मेशोवाले असाल तर कमेंट नक्की करा. आणि मेशोवर खरंच खूप वस्तू अशा आहे ज्या खूप छान क्वालिटीच्या मिळतात, सो तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर लाईट बिल येईल बंद करून देते. तर त्याचबरोबर आज गौरव घरी असल्या कारणाने आज कोणीतरी घरी येणार आहे. सो ते खूप स्पेशल आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर आम्ही एकदा त्यांना दाखवणार आहे. आमचं काहीतरी विचार सुरू आहे की गॅसची जी सेफ्टी डिव्हाइस असते ती घ्यायचं आमचं प्लॅनिंग आहे, फ्युचर प्लॅनिंग. सो त्याचं आमच्या कुठेतरी ब्रेनमध्ये सुरू आहे की आपल्याकडे एक सेफ्टी डिव्हाइस हवं. तुम्हाला माहिती असेल बऱ्याच लोकांना गॅससाठी एक सेफ्टी डिव्हाइस असतं जे की आपल्याला रेग्युलेटरवर बसतं, ते रेग्युलेटरवर बसतं ते. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कळते. आपली लिकेज आहे, गॅस संपली आहे किती अवेलेबल आहे, सगळं कळतं त्यामध्ये. सो गौरवला जरा जास्त माहिती आहे कारण मी अजूनपर्यंत रिसर्च केली नाही. तुम्हाला सांगितलं तेवढं मला माहिती आहे. कारण की आम्ही गरीब आहे, आमच्याजवळ एकच सिलेंडर आहे म्हणून. हां, आणि याच्यामागचं हे कारण आहे काय, तो काही खरंच बोलला तो, ट्रू. कारण आमच्याकडे एकच सिलेंडर कनेक्शन आहे. आम्ही 2 सिलेंडर कनेक्शन याही कारणाने घेतले. आता असं नका म्हणून की पैसे नाही आहे, एवढे पण गरीब नाही आहे, एवढं पण गरीब नाही की एक सिलेंडर कनेक्शन एक्स्ट्रा घेऊ शकत नाही, असं नाही. आमच्याकडे इंडक्शन आहे. सो म्हटलं आता घरात पसारा काय, घर तुम्हाला माहिती आहे आमचं खूप छोटंसं आहे, 1 BHK फ्लॅट आहे. एवढंच नाही आहे हो, इकडे पण आहे. आता एवढं दाखवलं म्हणजे एवढंच नाही आहे, तिकडे पण आहे, हॉल आणि बेडरूम आहे. पण ठीक आहे, आमच्याकडे घर तरी आहे. सो ठीक आहे, काही हरकत नाही. तर म्हणून म्हणते की पसारा होईल म्हटलं गौरवला. काय उगाच दुसरं सिलेंडर कुठे ठेवणार, आणि लहान बाळाच्या हिशोबाने ती आता आणि मोठी झाली की ती उगाच काळ्या करत बसेल, कशाला पाहिजे. म्हणून म्हटलं असू दे, आता जसं चालतंय चालू देऊ. जेव्हा आपल्याला असं वाटेल खूपच नीड आहे की नाही आता भागतच नाही आहे आपलं, तेव्हा बघू. तसं पण 2 लोकांचा स्वयंपाक करायचा आहे. 4 महिने मला सिलेंडर लागतो, त्यामुळे मला टेन्शन नाही वाटत. आणि जर जास्तीत जास्त मी खूप
खूपच जास्त यूज थोडाफार झाला आहे इकडे तिकडे, तर 3.5 महिने तरी आमचा आरामात सिलेंडर होतो. त्याच्यावर पण जातो कधी कधी, कारण जास्त काम नसलं तर. म्हणजेच समजा आता आमचा आता हीटर असल्या कारणाने आम्हाला पाणी तापवायची गरज नाही पडत गॅसवर. तो गॅस खूप जास्त वाचतो आमचा. सो त्यामुळे आम्हाला तो एक फायदा होतो हीटरचा. वॉशरूममध्ये हीटर असल्यामुळे आम्हाला काही पाणी तापवायची गरज नाही. आणि आता तर थंडी आणि पावसाळा आला की मग 2 सीझन तसे आहे, हिवाळा आणि पावसाळ्यात, की गरम पाण्याची पडते तर तिकडे आहेच. आणि उन्हाळ्यात तर थंड पाण्याचा शॉवर घेतो आपण. म्हणून गॅसचा पाण्यासाठी आम्ही बिलकुल यूज करत नाही. आणि साठी ऑलरेडी आमच्याकडे फिल्टर आहे पाण्याचं, सो आम्हाला तिला तापवून द्यायची गरजच नाही पडत. तर असं आहे. म्हणूनच आम्ही एका चांगल्या फिल्टरमध्ये इन्व्हेस्ट केलं. त्याच्याही मागचं हे रिझन होतं गाईज, कारण आता पोरांसाठी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. सो म्हणून तर असं आहे. आज बघू आता ते येणार आहे आम्हाला डेमो द्यायला. डेमो म्हणजे आग लावून नाही दाखवणार आहे, पण बघू आता ते काय प्रयोग करून सांगतात की काय सांगतात. एक्सटर्नली सांगतात की आणि तो पूर्ण ब्लॉग यूट्यूबवर येईल, तो पाहतो फुल ब्लॉग यूट्यूबवर येणार तो नेक्स्ट. सेफ्टी डिव्हाइस का इम्पॉर्टंट आहे आणि का घ्यायला पाहिजे. मी तर म्हणते घेऊन टाका, कारण जीवाच्या पलीकडे तुमचे 2,000-3,000 नाही आहे. 2-3 हजाराचं असेल जास्तीत जास्त, 2-2.5 हजाराचं असेल जास्तीत जास्त. पण अशी सिच्युएशन येते की जर कुठे आग लागली घरात जवळपास, आम्ही असे पण बघितले व्हिडिओ, तुम्ही बघा व्हिडिओ यूट्यूबवर, बऱ्याचशा अशा घटना घडलेल्या आहे की त्या सिच्युएशनमध्ये पडायची पण वेळ मिळत नाही. सो म्हणून त्यामुळे रिस्क नको. कुठे लिकेज वगैरे राहते सिलेंडर, आणि आपण म्हणतो अरे अक्षरशः सिलेंडरमध्ये लिकेजचा प्रॉब्लेम असतो. आम्ही लास्ट टाइम एक सिलेंडर घेतला होता ना आपल्याच, है ना, तर पण त्यांना आम्ही म्हटलं होतं. तर असं होतं, कारण कसं आहे आपण म्हणतो की नाही होत, पण कुठली गोष्ट व्हायला वेळ लागत नाही. सो म्हणून मग जरा रिस्क घेण्यापेक्षा सेफ्टी बाळगलेली बरी. लास्ट टाइम आमच्या फ्लॅट सिस्टीममध्ये इकडे सेकंड बिल्डिंगमध्ये, म्हणजे ती आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये, दुसऱ्या विंगमध्ये, तर तिथे आग लागली होती. ती आग एवढी भयंकर वाढली होती की अक्षरशः सगळ्यांना आम्हाला बिल्डिंगच्या खाली उतरावं लागलं होतं की काहीही होऊ शकतं इमर्जन्सी. फायर ब्रिगेडवाले आले होते, खूप सारा इश्यू झाला होता. मी ब्लॉग बनवणार होते पण त्या वेळेत आमचीच फाटून आमच्या हातात होती. मी आणीला कसं घेतलं. ते हिवाळ्याचे दिवस होते, तिला मी पांघरून नाही, काहीच नाही, स्वेटर नाही, काही, तसंच उचललं. गौरवला म्हटलं चल. गौरव ऑफिस करता लॅपटॉप घेतला पटकन आणि आम्ही खाली तसं स्टेअर्सनी गेलो. लिफ्ट पण काम करत नव्हती कारण लाईट बंद झालेली होती सगळी. तर अशी सिच्युएशन येते. सो म्हणून म्हणते की सेफ्टी डिव्हाइस असणं खरंच मस्ट आहे. तर तुम्ही ब्लॉग पुढे बघा, तुम्हाला कळेलच. ते सगळे डिटेल देईल, ते सगळी डिटेल मी ब्लॉगवर पूर्ण टाकणार ते सगळं, की का कारण आहे वगैरे सगळं. सो गाईज एन्जॉय करा. आणि इकडे आमच्या इथे काय करणं सुरू आहे ते दाखवते. हे बघ महाशय कशाला प्रयोग करते उगाच. बरं काम नसल्यावर काम वाढवायचं अबे साले की काम करायचं. टोचू मार पाहिजे, हात लगा के दिखा बस. गंदगी कुठेच नाही, पसारा कुठेच नाही. माझ्याकडे वेळ नाही आहे. आणि उठली ना तर बिलकुलच नाही. तिचा गुगर लावायचा मला माझे कामं करायचे आहे. कारण आता मला पटापट कामं करायचे आहे. सगळं कचरा कुत्रा जमा कर, सगळं फेकायला. वा, तुझी कंप्लेंट करणार मी. माती खाली सांडत आहे सगळी. अरे धुते कशाला, बकेटमध्ये ती एखाद्या भांड्यात घे. बाथरूम खराब नाही गमिले, एवढं मोठं गमिले. फालतूचे कामं वाढवत आहे पिल्लू. आता झालेले आहेत आपले कामं आणि बघा कसं छान दिसते. आता एकदम परफेक्ट वाटतंय. आणि इथे झोपते तर आपल्या रूममध्ये थोडंसं ऑक्सिजन पण राहील. न्यूज पाहून राहिले. आणि हे बघा बाहेरचं फायनली आता परफेक्ट छान दिसतं आहे. कारण की इथे 2 झाले होते, ते चांगलं होतं दिसत, म्हणून ते आता छान दिसत आहे. सो चलो मी आंघोळ करतो. तर मी आंघोळला जातो आता. आंघोळ केल्यावर बोलतो. चलो बाय.